कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे रखा मेरा नाम भूमि मयूरा कर्म योग के मर्म बतावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझाही श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे सखा सारथी शरणागत के सदा कृपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल 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 हरे श्री गोपाल कृष्ण महाराज की काल आपण पैठण या ठिकाणावरची एक लीळा बघितली. बेमाईसा नावाची कोणी एक स्त्री आपल्या संसाराचं वंचन व्हावं म्हणून गुरु करण्यासाठी गेली होती. नेमका गुरु कोणता करावा म्हणून सोयऱ्या संबंध्याला तिने विचारलं आणि वामदेवाचं नाव पुढे आलं. वामदेवाकडे गेली आणि तिला ते पटलं नाही. माणसाच्या मनामध्ये ज्या साधू संतांविषयी श्रद्धा बसते तो माणूस त्या संतांचा उपदेश घेतो, गुरुतत्व मानतो आणि म्हणून श्रद्धेला कधी ठेस नाही पोहोचली पाहिजे. ज्याची श्रद्धा ज्याच्यावर आहे त्याच्याकडे तुम्ही जाऊन ते गुरुतत्व स्वीकारलं पाहिजे. कारण त्याची जी श्रद्धा आहे तो भाव आहे. गेली त्या ठिकाणी पण श्रद्धा बसली नाही, भाव बसला नाही आणि तुम्ही एखाद्याला बळच म्हणणार नाही नाही तू घेच उपदेश, तसं करू नये. ज्याची श्रद्धा ज्याच्यावर आहे तो गुरु त्याला करायचा आहे आणि मग तो पुढे टिकवतो, त्याच्या श्रद्धानुरूप टिकवतो. जबरदस्तीनं तो टिकवत नाही. आणि आपण गुरु केला तरी त्या ठिकाणी गुरुचं गुरुतत्व आपल्याला टिकवता आलं पाहिजे. त्या गुरुला वर्षाला एक धागा वाहण्यासाठी, कौत वाहण्यासाठी आपण गेलं पाहिजे. तो आपला गुरु तुम्ही आले नाही, गेले नाही तर कसं काय टिकणार आहे? कोण ओळखणार आहे? गुरु तुम्हाला ओळखतो पण तुम्हीच गुरुला ओळखायला तयार नाही.
आणि म्हणून पौत्य पौर्णिमा जवळ आली आहे. आपल्या गुरुला आपण आपला एक प्रेमाचा धागा म्हणून ते पौत्य घेऊन गेलं पाहिजे. हे गुरुतत्व स्वीकारणार वर्षाला तरी आपली गावली त्या गुरुला दाखवली पाहिजे, असा प्रकार आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला एका नाथपंथीयाची कथा सांगणार आहे. नाथपंथीय असून सुद्धा गुरुचं गुरुतत्व ते कसं टिकवतात. आपला गुरु तर निर्गुण गुरु आहे, त्याला परब्रह्म परमेश्वराचं ज्ञान आहे, त्याने आपल्याला मोक्ष मार्ग दाखवला, ते तर आपण शिकवायला पाहिजे. आणि म्हणून देवाने त्या ठिकाणी गुरु भक्ती कशी करायला पाहिजे की देवाने त्या नाथपंथीयांचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून त्या आज आपण बघणार आहोत. महात्म्या गुरु भक्ती अनुवाद. कोणी एक नाथपंथी महात्म्य आहे आणि ते दोन, एक गुरु आणि एक शिष्य आहे. ते नाथपंथी आहे. गुरुला डोळे नाही पण शिष्याला डोळ्या. काही अडचण आली गुरुला तर शिष्य पूर्ण करतो. हे गुरुतत्व आहे आणि ते आपल्याला शिकवता आलं. आणि ते नाथपंथी महात्मे त्या गुरुचं गुरुतत्व टिकवत आहेत. ऋणानुबंधाचा तो प्रेमाचा धागा टिकवत आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला उदयाचा म्हणजे सकाळचा गंध अक्षदा टिळा समर्पण केल्यानंतर सपूजित, स म्हणजे बर्वेनी प्रकारे पूजित म्हणजे पूजा देवाच्या श्रीमूर्तीवर आहे. अशी सभा घनदाट बसलेले स्वामींच्या समोर सामर्थ्य आणि आश्चर्यांच्या गोष्टी सभेमध्ये निघालेल्या होत्या. एकमेकांमध्ये सभेतले भक्तगण एकमेकात बोलत होते. सामर्थ्य असं आहे, कथा अशी आहे, एकमेकांमध्ये ते बोलत होते, सांगत होते. आणि यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने त्या सामर्थ्याच्या कथा ऐकल्या आणि देव म्हणतात एक कथा मी तुम्हाला यावर सांगतो. तुम्ही काय सामर्थ्य सांगता, तुम्ही काय त्या कथा ऐकता. आम्ही तुम्हाला एक नाथपंथी कथा सांगतो. नवनाथ तुम्ही ऐकल्या असतील, त्यांच्या कथा आश्चर्यकारक कथा आहे, सामर्थ्यकारक कथा आहे. आणि म्हणून नाथपंथाची एक कथा आहे ती देव सांगत आहे. त्याच नाव निघतं जो कर्तृत्व करतो, जो करत नाही त्याचं नाव कोण घेणार मित्रांनो. आणि म्हणून प्रसंगानुरूप सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत त्या महात्म्याची कथा सांगायला लागलेल्या आहेत. एक नाथपंथीचे आंधळे महात्मे होते आणि मग त्या महात्म्याचा एक शिष्य होता. तो सचक्षु होता, म्हणजे सबर्वेने प्रकार त्याला चक्षु म्हणजे डोळे होते. आणि त्या महात्म्यांना म्हणजे त्या नाथपंथी गुरुला डोळे नव्हते, शिष्याला डोळे होते. आणि मग दोघे जण भिक्षेला गेलेले आहेत, भिक्षा करत आहेत. आणि मग आता भिक्षा करता करता या गावावरून त्या गावाला जात आहेत. जात असताना धनवार कोठाला पोहोचलेल्या आहेत. तो एक प्रदेश आहे आणि त्या बाजूला त्या ठिकाणी ते पोहोचले. भिक्षा मागता मागता शिष्य पुढे चालतो, गुरु मागे चालतो, कारण गुरुला दिसत नाही, पण गुरु ज्ञानी सामर्थ्यशाली आहे, तो काही करू शकतो. परंतु
जसा आहे तसं तो करत आहे, तो दाखवत नाहीये, असा तो आहे. चालले भिक्षा मागत मागत चाललेले आहे. धनवार कोठाला गेलेले आहेत आणि अचानक त्या ठिकाणी गेल्यानंतर 12 वर्षापासून त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. मग आता त्या ठिकाणी भिक्षाला गेलेले आहेत, गावामध्ये भिक्षाला जात आहेत, त्या भागामध्ये भिक्षाला जात आहेत. भिक्षाला गेल्यानंतर घरचे लोक त्याला पुढे चालवतात. अहो आम्हाला खायला नाही आणि तुम्हाला कोण वाढायचं. लोक शिरत आहेत, ज्यांच्याकडे असेल थोडंफार एखादी कोरभर ते वाढत आहेत, ते बाजूकरी करत होते. पण दुष्काळ पडल्यामुळं त्यांना माधुकरी सुद्धा व्यवस्थित होत नव्हती आणि म्हणून ते शिनत जायचे. घरासमोर कोणी आलं भिक्षा करायला, ते गेले दोघं जण की ते काय म्हणतात, पुढच्या घरी जा. काय अजूनही बघा तुम्ही, तुमच्या घरी जर कोणी भिक्षा आलं ना आणि तुम्हाला जर इच्छा नसेल वाढायची तर तुम्ही काय म्हणता, पुढचं घर घ्या. तुमच्याजवळ असलं तरी तुम्ही कसं म्हणता. वास्तविक पाहता इथं दुष्काळ पडलेला आहे आणि म्हणून ते म्हणतात पुढचं घर घ्या, दुष्काळ आहे. आणि मग असं करता करता भिक्षाच होत नाहीये, सिनाय लागलेले आहेत, ते थकलेले आहेत. माधुकरी म्हणजे भिक्षा पात्रामध्ये भिक्षा झालेली नाहीये. मग लोक शिव्या देतात. सकाळपासून 3-4 जण आले म्हणे, यांना काही कामा नाही, काही नाही, उठलं की घरा सुटता म्हणे. लोकांच्या दर्जात उभा राहता, एक तर आम्हाला खायला नाही आणि उठलं की दर्जात भिक्षा मागायला उभा राहता म्हणे. शिव्या द्यायला गेले. एखाद्याच्या घरी 2-3 जण गेले म्हणून त्या ठिकाणी ती शिव्या देते एखादी बाई. एखाद्या घरी ते बिचारे पहिल्यांदाच जातात तरी सुद्धा एखादी बाई दरवाजा लावून होते. ताप दिला यांनी आम्हाला. काम करायचं नाही, काही नाही, कोणाच्या घरासमोर जायचं, भिक्षा मागायची. अशाही प्रकारचे काही लोक आहेत ज्यांना असून सुद्धा वाढत सुदामाचे कष्ट तुम्ही बघितले असते. असून सुद्धा सुदामाला भिक्षा होत नव्हती, असून सुद्धा लोक देत नव्हते. एक गरिबी, एक दारिद्र्यता त्या सुदामाच्या वाटेला आलेली होती. हे दोघंही जण भिक्षाला गेलेले आहेत. लोक चालवत आहेत, लोक शिरत आहेत, लोक बोलत आहेत, शिव्या देत आहेत. ते बिचारे कधी एखाद्याला वापस नाही बोलले. त्यांनी श्री शाप कोणाला दिला नाही, ते विकारले नाही. दे दे उसका ही भला, ना दे उसका ही भला. जे देणार त्याचंही चांगलं हो, न देणार त्याचंही चांगलं हो, असे त्यांचे विचार होते. आणि मग आपल्याला एखाद्याने दिला आणि एखाद्याने नाही दिलं म्हणून आपण त्याच्यावर रागवून जाऊ, त्याचं वाईट हो असं त्याला म्हणू नये. त्याला ते ज्ञान नाहीये भिक्षाचं आणि म्हणून तो देत नाहीये. आणि जेव्हा त्याला ज्ञान होईल तेव्हा तो आपल्या दर्जातून विनमुख जाऊ देणार नाही. आणि म्हणून सुदामाला ज्ञान होतं, गाईला सुद्धा आपल्या दर्जातून विनमुख नाही जाऊ दिलं. तर एखाद्या साधूला तो कधी जाऊ दे. ज्यावेळेस सुदामा भिक्षाला गेला, अचानक श्रीकृष्ण भगवंताला रुक्मिणी माता म्हणते, महाराज याचं सत्व कवरत बघायचं आपल्याला. तुमचा किती प्रिय भक्त आहे, तुमच्या नामाशिवाय तो श्वास आणि उच्छ्वास सोडत सुद्धा नाही, तुम्ही याच्या झोळीमध्ये भिक्षा का देत? वाढणाराचं पातन पाहिजे का देवी? आणि तेव्हा ते होतं. आणि म्हणून आज रुक्मिणी माता म्हणते, ठीक आहे मी जाऊ का? ते प्राक्तन बदलतो. जी बाई रोज दरवाजा लावत होती, भिक्षाच्या टायमाला सुदामा तिथं पोहोचायचा आणि ती बाई दरवाजा लावायची.
आज रुक्मिणी मातेने तिच्या मनामध्ये परिवर्तन केलं. खीर वाटली, व्यवस्थितरित्या भिक्षा वाटली. आज तिनं दरवाजा लावला नाही. सुदामाला आला आणि सुदामाने भिक्षा शब्द टाकला. आता बाई येणार, सुदामाने डोळे लावले, आता दरवाजा लावणार. पण तिला दरवाजा लावलाच नाही, कारण रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी तिचं मनाचं परिवर्तन केलेलं आहे. ती खीर वगैरे सगळं व्यवस्थित घेऊन आलेली आहे. ब्राह्मण बोलता, या तुमच्यासाठी आज मी खीर आणलेली आहे. तिचं प्रार्थना नव्हतं, तिला भिक्षा वाढावी असं जोडलं नव्हतं. एक दाना साधूच्या मुखात जाणं हे भाग्यवान व्यक्तीच्या पदरात पडत असतं. कोणाची पदरात नाही ते एखादा दाना एखाद्याला खाऊ घालणं. रुक्मिणी मातेने तिच्या मनात परिवर्तन केलं. सुदामाला भिक्षा वाढली. सुदामा खुश झाला, म्हणे आज तिने दरवाजा लावला नाही, मला तर आज हिनं खीर वाढलेली, भात वाढलेला आहे. आणि मग काय झालं, वाटाने सुदामा आपल्या घराकडे निघत आहे. घराकडे आल्यानंतर राजाची स्वारी आली. राजा चाललेला, घोडे, हत्ती, उंट रस्त्याने पळत आहे. पळता पळता सुदामाच्या अंगाला एक घोडा घसरून गेला आणि दुसरा आला आणि झोळी पकडून गेला. झोळीची सगळी खीर खाली पडली, कुत्र्याने खाल्ली. आणि मग श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, देवी बघितलं, ज्यांनी ती भिक्षा वाढली ना ती साधूच्या मुखात जावी असं त्याचं प्राक्तन नाही. आणि म्हणून तुम्ही त्याचं मनामध्ये परिवर्तन केलं ना, ते जोडावं लागतं. आपल्याला जेव्हा क्रिया करायची ना तेव्हा क्रिया करत असताना भाव प्रधान लागत असतो. बाबा कधी गरीबाला घडत नाही, घडू द्या ना मला. आणि म्हणून त्याला भावपूर्वक एखादा घास संपादला पाहिजे. एक सीख जर सोडला ना तर मेरू वैष्णव गुंतवतो. एक सीख जर तुम्ही एखाद्या ब्रह्म ज्ञानी ब्रह्मविद्या जाणत्या साधूला जर खाऊ घातलं ना, मेरू म्हणजे मेरू पर्वत जो आहे सोन्याचा, मेरू म्हणजे सोनं, तेवढं गुंत तुमच्या पदरात पडतं. एक सीख जर आपल्या दशक्रियानिमित्त एखाद्या साधून खाल्ला तर त्याचे भांड फुटतो, तो नरकातून बाहेर निघतो. इतकं सामर्थ्य त्या ज्ञानाचा आहे. असा प्रकार आहे. आणि म्हणून सुदामा घरी आला, थोडासा भात होता आणि मग सगळ्यांना वाढला. आज लेकर खुश होते, सगळ्यांना वाढला. पात्रावर पत्नीला दिला आणि सुदामाने आपल्या पत्रावळीवर घेतला. गाय दरोजा पाहिजे, गायीने आवाज दिला, सुदामा मी तुझ्या दरोजात भिक्षेसाठी आलेले आहे. कर्तव्य कर्म करणारा सुदामा आपल्या पत्रवाळीवर काढलेला भात त्या गायीकडे घेऊन गेला. त्यांचे वाटे मी तुम्हाला दिले, लेकरांचे दिले, पत्नींचे दिले, पत्नी जी होती तिला पण दिलं, पण त्याचा वाटा त्याच्या पात्रात होता. तो घेऊन गायीकडे गेला. तो माझ्या डोळ्यात आली ना मी तुला वापस नाही पाठवणार. ठेवून दिली पत्रवाळी. सुदामा डेऱ्याने पाणी पित होता आणि त्याच्या पात्रामध्ये एक दाणा शिल्लक होता तांदळाचा. सुदामा सांगतो आपल्या मुलांना आणि पत्नींना, तुम्ही आवरा, घ्या, मी माझं बघेन, मला माझा देव आहे. पत्नी खूप दुःखी असते, पती दुःखी तर पत्नी दुःखी असते, आणि पत्नी दुःखी तर पती दुःखी असतो.
मुलं आनंदाने त्या ठिकाणी सेवन करत आहेत, पण पत्नीच्या ताटामध्ये तो एक घास भाताचा आहे. ती पण त्याच्याकडे बघत नाही, पण ती सुदामाकडे बघती. 2-4 दिवस झाले यांनी खाल्लं नाही आणि गाईला आवाज दिला तर याच्या ताटातलं आणि गाईला वाढलं. कौरव धर्म करणारे हा, अरे मरसींना एवढा त्याला धर्म करतो. तो म्हणतो मेला तरी चालेल पण माझा मी धर्म सोडणार नाही. गाईला दिलं, पाणी पिलं, एक दाना त्याच्या पात्रात होता. शेवटी पत्नीला म्हणतो घ्या ना तुम्ही, आवरा. एक दाना शिल्लक होता आणि तो एक दाना श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी वाहिला. कृष्ण स्वीकार कर रे एवढा दाना. सुदामाच्या डोळ्यात पाणी आलं की मी देवाला एक दाना अर्पण करते, जो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. हे एक दाण्याने त्याचं पोट भरण का? बसलेली त्याची पत्नी सुदामाला वेड्यात काढते. एक दाना ओरलाय आणि एक दाना सुद्धा तो श्रीकृष्ण भगवंताला अर्पण करतो आणि स्वतः पाणी पितो. तुमचा श्रीकृष्ण भगवंत एवढा मोठा आहे तर का काही तुम्हाला देत नाही? श्रीकृष्ण भगवंताला अर्पण केला आणि श्रीकृष्ण भगवंताने तो सेवन केला. सुदामाने पाणी पिलं. सुदामा आपल्या पत्नीवर विचार करत आहेत की श्रीकृष्ण भगवंतावर ही काही बोलणार पण नाही. मला माझ्या देवाला काही कमी तर नाही समजणार ना. सुदामाला ही भीती होती तीच झाली. सुदामाची पत्नी श्रीकृष्ण भगवंताविषयी बोलत आहे. तुमचा तो मित्र आहे ना, तर जा ना एखादं गाई त्याच्याकडून घेऊन या ना. आपला एखादं पोट तांदळाचं त्याच्याकडनं घेऊन या ना. पोरं उपाशी आहेत, मी उपाशी, तुम्ही उपाशी, त्याला मागत का नाही? तो म्हणतो आपत्ती तरी तरी मित्र के द्वार न जायचे. ज्या वेळेस श्रीकृष्ण भगवंत आश्रमात आले त्यावेळेस मला त्यांनी बघितलं आणि तो म्हणला सुदामा मला तुझ्यासोबत मैत्री करायची. तो म्हणला मी मैत्री तुझ्यासोबत नाही करणार, माझ्याकडनं मैत्री नाही होणार. मी एक गरीब ब्राह्मण, तू एक राजा आहे आणि मी तुझ्यावाली मैत्री जर तू म्हणला चला युद्धाला जायचंय काही करायचंय आणि मी तुझ्या सोबत नाही येऊ शकणार तर मित्र पुन्हा असून तरी काय फायदा? मी तुझ्या सोबत मैत्री नाही करणार, मी नाही निघू शकत. श्रीकृष्ण भगवंत म्हणले तू मैत्री निभवायची नाही पण मित्र माझा व्हायचा. मी मैत्री निभवणार तुझ्या, मी निभवणार. ठीक आहे. आणि म्हणून सुदामा म्हणतोय आपत्ती पडली तरी मित्राकडे जाऊन आपण मित्राजवळ आपले हात पसरू नये, कारण त्याला वाईट वाटेल की माझ्या मित्राला आपत्ती पडलेली आहे. माझ्या मित्राला सदैव मी खुश आहे असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून सुदामा म्हणतो मी मागायला जाणार नाही. पण पत्नीच्या मनामध्ये काहीतरी निर्माण होईल, संशय येईल की तुझा देव तुला देऊ शकत नाही असा आहे का? आणि म्हणून सुदामाला ती बळच पाठवते. सुदामा म्हणतो श्रीकृष्ण भगवंताला भेटण्यासाठी काहीतरी पाहिजे ग. राजाला देवतेला आणि गुरुला रिकाम्या हाताने भेटता येत नाही. माझ्याकडे एक दाना सुद्धा त्या सुदामाला देण्यासाठी नाही. काही देऊ मी त्याला. ते म्हणते ठीक आहे मी ना उष्ण पोहे आणते. 3 मीठ घुसेल पोहे जी बाई फेकून देणार होती त्या बाईला सुदामाच्या पत्नीला उष्ण दिले. जेव्हा भिक्षात येतील ना तेव्हा परत आणून द्यायची बरं का. ठीक आहे देईल ना. आमचे घरचे ना द्वारकाधीश महाराजांना भेटायला चालले, काहीतरी देईन तो आमच्या मालकाला.
जे द्वारकेहून आले ना मी तुमच्याकडे 3 मूठ पोहे तुम्हाला परत देऊन टाकेन. असं द्वारकेला चालले सुदामा? हो ते मित्र आहेत माझ्या नवऱ्याचे. असं मित्र आहे पण तुम्ही विचारच का मागता? आणि ब्राह्मण आहोत, भिक्षा करून आमचा उदरनिर्वाह आम्ही करतो. आणि मग सुदामा जातोय 3 मूठ पोहे घेऊन. असा सुदामा मित्रांनो 200 पोहे वाढले तरी सुद्धा त्या बाईला कोणतं झालं. तसं दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळ पडल्यानंतर लोक चालवत आहे त्या महात्म्यांना. काय चालवत आहे? जा पुढे जा, आमच्याकडे काही नाहीये. सुदामाने एकाला सुद्धा नाही पाठवलं, सुदामाने गाईला सुद्धा नाही पाठवलं. असं तो सुदामा. आणि म्हणून देव म्हणतात की कशी आहे गुरु भक्ती, ते या महात्म्याची कथा सांगायला. ती अर्धी कथा मी तुम्हाला सुदामाची नंतर सांगतो. खूप सुंदर अशी कथा आहे, आपल्याला वेळ पुरणार नाही. काय म्हणतात? मग एकमेकांमध्ये गुरु शिष्य बोलताय, बापुडा लोक दुखी होता है. यांच्या घरात असताना तर आम्हाला थोडंफार तर दिलं असतं, शिया नसत्या दिल्या होता. आता काय करायचं? दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ पडल्यामुळे आपल्याला भिक्षा होणार नाही. मग आता करायचं काय आपण? आणि मग एका गावामध्ये एका टोकावर एका डोंगरावर जाऊन बसलेले आहेत. आणि तो गुरु आपल्या शिष्याला काय म्हणतोय? पुता माझ्याकडनं आता तुझं पण होणार नाही आणि भिक्षा न झाल्यामुळे मी अशक्त झालेलो आहे आणि वरतून मला डोळे सुद्धा नाही तुझ्यासारखं फिरायला. मी काय करतो, या गावामध्ये कुठेतरी एखादी मला आहे ना झोपडी बांधून दे, एक मोही बांधून दे. इथं डोंगर आहे, जे गाय राहणार त्या ठिकाणी मी राहीन. झाली भिक्षा तर तू आण, मी खाईन. काय म्हटलं? गुसाई आदेश करा, काय करायचं तुमच्यासाठी ते मला सांगा, मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. या नगरामध्ये एक मठ बांधून मी तुम्हाला देतो, तुम्ही इथं राहा. आणि मी या गावात नाही भिक्षा झाली ना तर कोणत्याही गावातून तुमच्यासाठी भिक्षा आणायला जाईल गुरुबा, तुमची सेवा मरुस्तर करेन. काय म्हटलं? हीच बात सत्य आहे. तुम्हाला एक झोपडी बांधून द्यायचं कुठेतरी. हीच बात आता खरी आहे. का तर दुष्काळ पडलेला आहे. अशा वेळेला आपण कोणाच्या घरी जाणार आणि कोणाला मागणार? मग नगराच्या बाहेर एक जागा बघितली, थोडस टेकार बघितलं आणि त्या ठिकाणी आपले लाकडं जमा केले, पाचट जमा केली आणि आपल्या गुरुबाला एक मठ बांधून दिला, एक झोपडी बांधून दिली. मठाची परंपरा खूप जुनी मित्रांनो, मठ अजून सुद्धा आहे. एक मडी बांधून दिली त्या ठिकाणी. यावर देव काय म्हणतात? हा त्या गुरुचा शिष्य कष्टाने माधुकरी मागायला जायचा, या गावाला त्या गावाला त्या गावाला. एक एक कुटका, एक एक कोरभ कोणतरी वाढायचं आणि मग 1-2 घास ती माधुकरी व्हायची आणि मग तो आपल्या गुरुला आणून द्यायचा. थोर दुष्काळ पडलेला आहे. पूर्ण गाव फिरलं, दुसऱ्या गावाला गेलं तरी सुद्धा भिक्षा होत नाहीये. आता राजाची जी प्रजा असते, तो राजा प्रजा जिवंत ठेवण्यासाठी राजाचं अन्नक्षेत्र लावत असतो. प्रजा आहे तर राजा आहे, राजा आहे तर प्रजा आहे.
आणि म्हणून प्रजा मरू नये म्हणून आपल्याला सुद्धा कोरोनामध्ये आपल्या राजाने घरपोच राशन दिलं. पण ज्यांना जास्त झालं त्यांनी कुठं कुठं घातलं तुम्हाला माहिती आहे. आणि ज्यांना जास्त असून जास्त खाण्याची सवय आहे, राशन आल्यानंतर गाड्या जायचं घातल्या. माहिती तुम्हाला खूप अवघड आहे. लोक आपला विचार करतात, दुसऱ्याचा नाही. लोक मरायला लागले इकडं आणि लोक इकडं राशन चोरायला लागले. अशा वेळेला तसं हा भिक्षा मागायला जात आहे, भिक्षा होत नाहीये. पण राजाने काय केलंय, अन्नक्षेत्र लावलेलं आहे. त्या अन्नक्षेत्रावर तुम्ही सर्वांनी जायचं आणि तिथं भोजन करायचं आणि आपला प्राण वाचवायचा. एक दिवशी दुष्काळ जाणार आहे आणि मग सुकाळ येणार आहे. आणि म्हणून राजा आपली प्रजा जगवत असतो. मित्रांनो, आलेला दुष्काळ, आलेला कोरोना आपल्यावरून गेला ना, पुन्हा सुरुवात झाली की नाही. आणि प्रजा जिवंत होणं राजाचं कर्तव्य असतं. अशा प्रकारे राजाने त्या काळात अन्नक्षेत्र लावलेलं आहे. आणि म्हणजे समग्र लोक काय करतायत, त्या अन्नक्षेत्रावर भोजन करण्यासाठी जात आहेत. आता त्या ठिकाणी त्या शिष्याला सुद्धा समजलं की अन्नक्षेत्र चालू झालेलं आहे, आपण त्या ठिकाणी भिक्षा मागायला जाऊ. आणि मग भिक्षा मागायला गेला. सगळे लोक त्या ठिकाणी जेवायला बसलेले आणि हा झोळी घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. भिक्षा मागायला लागला. तो अन्नक्षेत्रावर जाऊन भिक्षा मागायला लागला. त्या अन्नक्षेत्रावरचे काय म्हणतात, आम्ही भिक्षा वगैरे मागत नाही, इथंच जेवा. कारण राजाने सांगितलेलं इथं सर्व लोकांना जेवायला वाढा, घरी गोवाला नेऊ देऊ नका. कारण अन्न आपल्याकडे कमी आहे आणि आपली प्रजा आपल्याला जगवायची आहे. आणि मग राजाच्या सांगितल्याप्रमाणे जे झोळी घेऊन आलेला साधू आहे, संत आहे, यांना सुद्धा त्यांनी त्या पात्रात वाढलं नाही. इथंच जेवा, इथंच जेवायचं, असं प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. तो शिष्य म्हणतो, अरे असं करू नका, माझा गुरु आहे ना, या गावाच्या टेकावर मी माझ्या गुरुला झोपडी बांधून दिलेली आहे. माझ्या गुरुला आहे ना थोडासा भात द्या, थोडा भात. आणि मग ते काय म्हणतात, तुमच्या गुरुला इथं घेऊन या, इथं जेवण द्या, आम्ही घरी नेऊ देत नाही. पण तुम्हाला माहितीये का, पूर्वी लोक वाहन नेत होते, जेव्हा आपल्याला जेवायला देत नव्हतं, आपण ताटल्या, वाट्या, गिलास घेऊन जेवायला जात होतो. आपण तिच्यामध्ये काही गोष्टी झाकून घेऊन आणत होतो. तेव्हा अन्न खायला कमी होतं मित्रांनो. आपल्याला आठवतं तुम्हाला एक दिवस आवत नसले तरी जायचं. तसं आम्ही नेऊ देणार नाही, इथंच खायचं. मग काय म्हटलं, अहो मी त्यांना इथं आणलं असतं, पण माझ्या गुरुला डोळे नाहीये. आणि मग ते काय म्हणतात, ते आम्हाला सांगायचं नाही तुमच्या गुरुला डोळे आहेत की नाही, चालता येतं की नाही, ते काही सांगू नका. इथंच जेवायचं, इथून अन्न घरी न्यायचं नाही आम्हाला, असं राजाने सांगितलेलं आहे. स्पष्ट सांगितलं. हा बाबा, भला ठीक आहे बाबा, नाही दिलं तरी तुझं भलं हो आणि दिलं तरी तुझं भलं हो. ठीक आहे, मी जातो वापस. आज माझ्या गुरुला उपवास पडला असं समजेल. तो तळीत निघाला. त्या ठिकाणी अन्न असून सुद्धा त्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी त्या अन्न क्षेत्रावर त्याला वाढवलं नाहीये. तो तसाच निघाला, वापस गेला आणि येऊन गुरुला सांगितलं. गुरु काय म्हणतो, हा बाबा जाऊ दे, तुला जर भिक्षा नाही झाली ना जाऊ दे, कधी ना कधी तरी मुराद म्हणजे देव तुला भरपूर देईन. घाबरून जाऊ नकोस, घाबरू नकोस, भिक्षा झाली म्हणून रडू नकोस. रडायचं नाही मित्रांनो, कधी लढाई.
काय रडत बसल्याने काय होत नाही, आपलं लढणं सोडायचं नाही, आपल्याला भिक्षा झाली नाही झाली म्हणून पळून जायचं नाही. आमच्या देवाने सुद्धा सांगितलं, एक दिन मिळे, दो दिन मिळे, तिसरा दिन मिळो चीन ये. है ना, धीर सोडू नकोस, पक्का राहा. जर तिसऱ्या दिवशी कोणी नाही आलं ना, मी घेऊन येतो. आपल्याला एक टाइम नसला ना तर आपलं दम निघत नाही मित्रांनो. 3 दिवस आपण दम काढणार आहे. काय आणि म्हणून महात्मे काय म्हणतो, जाऊ दे आपला देव भरपूर देईल, नाही देऊ दे त्यांनी. मग शिष्य विचारले, हे दिवशी शिष्याने विचार केला. काय केला विचार? गुरुला सांगितलं नाही, कारण गुरुचे प्राण वाचवायचे आहे. गुरु आपल्याला भोजन द्यायचं आहे, आणि गुरुला जर आपण असं म्हटलं तर गुरु आपल्याला करू देणार नाही. आणि म्हणून विचार केला शिष्याने. काय विचार केलेला आहे? आपण जेवायचं कुठं? अन्न क्षेत्रामध्ये. पाहिलं काय विचार आहे त्या शिष्याचा? जेवण करायचं पोटभर त्या ठिकाणी, आणि मग तिथून पोटभर जेवण केल्यानंतर आपल्या इकडे आल्यानंतर वमन करायचं, म्हणजे गव्हाळी करायची. तुम्हाला माहितीये का, पशु म्हणजे बैल वाचा वाचा बांधाचं गवत खातात आणि रात्री हवन करतात. कारण शेतकरी तर लवकर बांधून टाकतो, घरी घेऊन येतो, त्याचं पोट भरत नाही, आणि म्हणून त्याला चालायला वेळ भेटत नाही, आणि म्हणून तो काय करतो, लवकर लवकर खातो आणि मग पोटात सासून ठेवतो. आणि मग घरी खुट्यावर बसल्यानंतर तो गराण करतो, दाताखाली येतो, रात्रभर वंत करतो. कसं यांनी काय केलं? पोट भरून खाल्लं, आणि काय विचार केला, हे खाल्ल्यानं आपल्या गुरुसाठी पुन्हा आपल्या पात्रात काढायचं आणि त्याला धुवायचं आणि आपल्या गुरुला संपादायचं, पण आपल्या गुरुला काही होऊ द्यायचं नाही. का विचार कसा आहे त्या शिष्याचा गुरुसाठी? छरदान गुरुला दिलं त्याने, आपल्या पोटातलं काढून दिलं मित्रांनो. बसला त्या ठिकाणी, मग ताक भात त्यांनी त्या ठिकाणी सेवन केला, त्या अन्न क्षेत्रावर सेवन केला त्या शिष्याने. आणि मग पैरा जातो आणि त्या ठिकाणी वमन करतो आणि धुतो आणि आपल्या पात्रामध्ये तो भात ठेवतो, आणि आपल्या गुरुकडे जातो, जिथं मढी बांधलेली आहे त्या ठिकाणी जातो आणि आपल्या गुरुला सांगतो, गुरुवा आज भिक्षा आणली तुमच्यासाठी. असंच ठीक आहे. आता गुरु पण जेवढे नव्हते, गुरुला भूक होती. गुरुबा म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, दे बेटा, जे आहे ते खाऊन घेतो. ठेवली, आयो भक्ती करो, भोजन करा. ठीक आहे करतो, आणि जेवायला लागला. असं करता करता बरेच दिवस लोटले, पण जो पोटामध्ये घालून अन्न आणतो आणि पोटातलं काढून आपल्या गुरुला खाऊ घालतो, तो भिक्षुक इतका तुटला ना, असा पातळ होऊन गेला मित्रांनो. कारण तो पोटामध्ये आणतो, ते जेवतोय ना आपल्या गुरुला खाऊ घालतो वमन करून, कारण ते पात्रात वाढत नाही. आपल्या गुरुसाठी पोटातलं काढून त्यांनी आपल्या गुरुला दिलेलं आहे. आपण ताटातलं पण नाही देणार मित्रांनो, ताटातलं लांबच होऊन घरी असलं पण नाही देणार. या वर्षी नाही झालं बाबा जास्त, खरं कुठे ज्यांनी ज्यांनी असं केलं ना त्यांना नक्की आठवलं येईल की आपण विनमुख पाठवलं या वर्षी आपल्या गुरुला. है ना, कधी वाढणार आपण ताटातलं, कधी वाढणार आपण पोटातलं? पोटातलं लांब राहिलं आपल्यासाठी. जे आहे ना ते पण आपल्या देवाने वाटत. म्हणून आमच्या देवाने गुरु भक्ती सांगितली. आता एक दिवशी काय झालेलं आहे, तो सत्रकार राजाचा माणूस सत्र बघण्यासाठी आणलाय, अन्न क्षेत्र बघण्यासाठी आणलाय. कोण काय काम करतोय, व्यवस्थित चालू आहे की नाही, का
काही गडबड करताय, काही चोरताय, जसं कोरोनामध्ये काही राशन चोरी दिलं ना का नाही, तसं कोणी काही करत तर नाही ना. आणि म्हणून तो अन्न क्षेत्र तपासायला आलेला आहे. आला तो. आता सगळे मोठे धाटे होते, व्यवस्थित होते, पण हा साधू, हा संत जो पोटात खाऊन आपल्या गुरुला खोट घालतो, हा एकदम असा रोडका झालेला आहे, पातळ झालेला आहे. पहिलं रोडका बघितलं, त्याने विचारलं, अरे का रे बाबा, काय झालं तुला, का तू असा आहेस, तुला जेवण जात नाही का, तू व्यवस्थित खात नाही का, मग तू पातळ का झाला, ती तब्येत का चांगली नाहीये, सगळे लोक चांगले, तू का चांगला नाहीये. विचारलं, सत्रकार जो चालवतो ना त्याला विचारलं, अरे काय रे भाऊ इकडे, म्हणजे काय याला अन्न वाढतो, हो पोटभर खातो, हो मग हा पातळ का झाला, त्याची तब्येत का चांगली नाही. विचारलं, काय म्हटलं, पोटभर खातो म्हणे आपण, आणि कशामुळे बारीक झाला आहे मला काय माहिती. त्या दोघ्याला बनवलं तर राजाने, इकडे या, काय झालंय तुम्हाला. विचारलं, तुम्ही असे रोडके का आहात, पातळ का झाले. आणि मग त्यांनी सांगितलं, त्या शिष्याने सांगितलं, नाही काही नाही म्हणे, जाऊ द्या. काय म्हटलं, नाही सांगा का झालं तुम्ही असे, काही अडचण आहे का, हे तुम्हाला काही वाढत नाही का, कोण काही करतंय का, सांगा आम्हाला नेमकं काय झालंय का, आम्ही बघतो त्याला. आणि मग मागची कथा सांगायला लागला तो शिष्य, माझा एक गुरु आहे आणि तो आंधळा आहे, आणि एका गावामध्ये माझ्या गुरुला मी झोपडी बांधून दिलेली आहे, आणि माझे गुरु अशक्त आहेत, त्यांना चालता येत नाही. मी यांना म्हटलं माझ्या गुरुसाठी थोडासा भात माझ्या पात्रात द्या, हे म्हटले आम्ही इथंच जेवायला देतो, कोणाच्या पात्रात आणि ताटात देत नाही. मग मी 2 दिवस तसाच गेलो, भिक्षा नाही झाली. आणि मग मी माझा विचार केला की माझ्या गुरुला काही होणार नाही, म्हणून हे माझं कर्तव्य आहे, आणि म्हणून मी स्वतः जेवायला लागलो, आणि स्वतः जेवलेलं वमन करून माझ्या गुरुला धुवून द्यायला लागलो, कारण माझ्या गुरुचे प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहे. हे सगळं राजाला सांगितलं. असं करून मी त्या माझ्या गुरुला जेवण देतोय, आणि म्हणून आमच्याला देह तुटलेला आहे, आणि म्हणून मी रोडका झालेलो आहे. आणि मग सत्रकार त्या सत्र चालवणारा कोपल्याला आहे, अरे हे काय केलंस तू, अरे जे साधू आहेत त्यांचे नियम आहेत, आणि त्यांच्या नियमाबाह्य ते वागत नाही, आणि तू त्या साधूला सुद्धा दिला नाही. हे बघ, आजपासून असं करायचं नाही, या साधूच्या झोळीमध्ये व्यवस्थित वाढायचं, आणि यांनाही जेवायला द्यायचं, आणि यांच्या झोळीत जे पाहिजे ना ते यांना द्यायचं, राजाने सांगितलं. आणि त्या शिष्याने ते व्यवस्थित आपल्या झोळीत घेतलं, आणि आपल्या गुरुकडे जात आहे. गुरुसाठी त्यांच्या भिक्षा घेऊन जा, सौरस केलं, त्या ठिकाणी सांगितलं सत्रकारांना, आणि मग सांगितलं तुम्ही जेवण तुमच्या गुरुलाही घेऊन जा. हो ठीक आहे, भला केलं, चांगलं हो तुझं. आता सत्रकाराला तो म्हणतोय. आता राजा बाजूला गेला, पण जो सत्र चालवणारा होता त्याला राजा बोलला ना, अरे काय केलं तू, देत नाही याला तू, रागावला. सत्रकार त्या शिष्याला बोलतो गुरुच्या, काय रे म्हणे, तुमच्या गुरुचं एवढं सामर्थ्य नाही का स्वतःचं पोट भरण्यापुरतं, तुमच्या पुरतं तुम्हाला कमवता येत नाही, किंवा तुमच्या पुरतं तुम्ही निर्माण करू शकत नाही, एवढे त्या गुरुचं सामर्थ्य नाही. टोचून बोलला कोणाला, त्या शिष्याला ते लागलं की माझ्या गुरुजवळ एवढंही सामर्थ्य नाही असं तो म्हणतो. आणि मग ते म्हणतो ठीक आहे, माझ्या गुरुला विचारतो मी की तुमच्याजवळ एवढं सामर्थ्य आहे का की स्वतः पुरतं तुम्ही जेवण प्राप्त नाही करू शकत. विचार, जेवण केलं तो काही बोलला नाही परत त्या सत्रकाराला, आणि मग गुरुसाठी भिक्षा घेऊन गेला. आणि मग गुरु त्या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत. जेवण करत असताना
जेवण चविष्ट लागायला लागलं मित्रांनो आजचं गुरुला. कारण रोज वमन करून धुवून देत होता आणि त्याच्यामध्ये चव काहीच नव्हती, फक्त सपक होत होते. पण आज चव आली त्या गुरुला. अरे आजचं अन्न तर चविष्ट आहे, स्वाद येतो याच्यावर, गोड आहे, वेगळी आहे. काय भानगड आहे? हो, चव आहे. सांग काय, कशामुळे चव लागली या अन्नाला? आजपर्यंत का चव नव्हती? गुरु विचारतो शिष्याला, कशामुळे मिठा आहे, का असं झालेलं आहे? आणि तू घाबरला की मी गुरुला माझ्या पोटातलं काढून खाऊ घातलं, याचा अर्थ मी माझ्या गुरुला उष्ट खाऊ घातलं, वमन केलं खाऊ घातलं. आता तो घाबरला शिष्य. गुरु आता मला काय करतो काय माहिती, काही शिक्षा नाही देणार नाही. आणि मग शिष्य आपल्या गुरुला हात जोडतो, गुरुबा मला अभय देणार का तुम्ही? मला अभय देत असाल, मला तुम्ही काही करणार नसाल तर मी तुम्हाला सत्य सांगतो. आणि मग तो गुरु म्हणतो ठीक आहे, तुला अभय दिलं, तू सत्य सांग नेमकं तू काय केलं. घाबरू नकोस, तू फक्त सांग तू काय केलं. नावगी व्यवस्था सांगितली. अन्न क्षेत्र लागलेलं होतं, अन्न क्षेत्रावर फक्त जेवण करायला होतं आणि आपल्यासाठी आणायला नव्हतं. मग ते आणू देत नव्हते आणि म्हणून मी जेवण करायचो, नदीजवळ जाऊन उलटी करायचो, वमन करायचं गुरुवा. आणि त्या ठिकाणी पात्रामध्ये ते धुवून काढायचं आणि तुम्हाला आनंद द्यायचं. हे माझं गोष्ट मी तुम्हाला दिलं. गुरुबा चुकलं माझं, आज मी पातळ झालोय, रोडका झालोय म्हणून राजाने बघितलं आणि राजाने सांगितलं यालाही जेवण द्या, याच्या गुरुलाही जेवण द्या. आणि म्हणून आज मी हे अन्न राजाने दिल्यामुळे तुमच्यापर्यंत आणलं. याला चव आहे आणि आजपर्यंत दिलं होतं ना त्याला चव नव्हती. बरोबर सगळी कथा सांगितली मागची. महाराज गुरुबाला तो काय म्हणतो, गुरुबा हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. आणि मग राजाच्या चित्रकाराला बोलला आणि चित्रकार म्हणणं बोलला, काय रे म्हणे तुझ्या गुरुजवळ एवढंही सामर्थ्य नाही की तुझ्या गुरुचं पोट भरेल एवढं. गुरुबा तुम्हाला असं बोलला, तुमच्याकडे सामर्थ्य आहे का? एखाद्या साधू सोबत, एखाद्या तपस्वी सोबत जर सामर्थ्यासोबत जर खेळलं ना खूप अवघड, सहन होत नाही त्यांना. दुर्वास ऋषीची निंदा करण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताची मुलं, सांबा नावाचा मुलगा, दुर्वास यांना संतांची निंदा करणारे काही लोक असतात. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताचे असणारे वंशज सांबा नावाचा मुलगा. म्हणजे हा जो दुर्वास ऋषी आहे ना स्वतःला निराहारी समजतो म्हणे आणि याला सगळं समजतं असं त्या ठिकाणी लोकांना बनवतो म्हणे. निंदा करायला लागले पोरं आणि पोरं एकत्रित जमले म्हणजे आज या बाबाचं बघायचं म्हणजे या बाबाला काय कळतंय, बाबाला खरं कळतंय का नाही कळत. आज आपण या बाबाची परीक्षा घ्यायची. पोरं असतो आणि पोरं म्हणजे काय पाहायचं का, मग काय करायचं. म्हणजे बाबाला लय कळतं म्हणून आपलं कळतं म्हणजे बाबाला असं हो. मग म्हणजे आपलं कळतंय का नाही आपल्याला चेक करायचं. मग कसं करायचं. सांबा नावाच्या मुलाला साडी नेसवली पोरांनी आणि काठवट त्याच्या पोटाला बांधला. आणि दुर्वास ऋषी असे जंगलात बसलेले होते. ते आधीच उदास होते, देव निघून जाणार होते, निधामाला जाणार होते श्रीकृष्ण भगवान. आणि ते उदास होते. सगळे पोरं दुर्वास ऋषीकडे आले. ऋषीवर आम्ही तुम्हाला विचारायला आलो, भविष्य बघायला आलो. तुम्ही निराहारी आहात, तुम्हाला लय कळतं म्हणे.
तुम्ही पुढच्याला बघून सगळ्याच भविष्य सांगता. आम्ही तुम्हाला विचारायला आलेलो आहोत. काय विचारायचं आहे? सांगा या पोरीला पोरगा होणार की पोरगी? पाहिलं पोरं पण सामर्थ्यासोबत खेळले कोणाच्या? ध्रुवासोशीच्या. खरं कळतंय की नाही तुला? बघू आम्ही आता. नाही लोकांना सांगतो तू ज्ञान सांग या पोरीला काय होणार? ती पोरगी नाही, तिला साडी नेसवलेली आहे आणि तिच्या पोटाला काठवड बांधलेली. आता दुर्वासोशीला असं वाटलं जाऊ द्या, पोरं आहेत, बोलतच असतात, जाऊ द्या. दुर्वासोशीने यांच्या बोलण्यावर लक्ष नाही दिलं. पुन्हा डोळे लावून घेतले. हो सांगा ना बाबा, काय होणार आहे या पोरीला? तुम्हाला भविष्य कळत नाही? तुम्ही अंतर्यामी नाही? तुम्ही निराहारी नाहीयेत का? म्हणून तुम्ही सांगू शकत नाहीयेत का? पुन्हा पुन्हा बोलायला लागले पोरं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. संतांची निंदा केल्यानंतर कुळाचा नाश होतो मित्रा. दुर्वासोशीला सहन झालं नाही आणि यांना काय कळतं म्हणे? दुर्वासोशीने डोळे उघडले आणि सांगितलं, हिच्या पोटाला जे येईल ना ते तुमच्या कुळाचा नाश करून टाकेन. दुर्वासोशीनं शाप देऊन टाकला. नारायणाने ऐकलं. नारायण महाराज, कुळाचा नाश? ते म्हणतात आम्हाला जायचं. हे पोरं काही शाप आणि मग शाप सांगितला. म्हणीच्या पोटाला जे आहे ना ते प्रभात क्षेत्रावर जाऊन घासून उघडून टाका, तर होईल काहीतरी. हे सगळे प्रभात क्षेत्रावर गेले. काय शाप दिला ना, आणि दुर्वासोशीचा शाप म्हणजे लागणार प्रश्नच नाही. चेष्टा करायला गेली सामर्थ्याची पोरं, कळत नाही त्यांना, म्हणून केली. पण दुर्वासोशी ते करणारे नव्हते, बोलणारे नव्हते, पण पोरं हात धुवून मागं लागले होते. कोणाच्या? सामर्थ्यासोबत खेळणे मित्रांनो. ती काठवड घासली त्या समुद्रावर, पण एक खेळा त्या काठवडीवर राहिला. एक खेळा तो घासला नाही गेला, तो माशाच्या पोटात गेला. माशाने जीवन दिले आणि तो खेळा लव्हाळीने मोडला गेला आणि त्या लव्हाळीचे शस्त्रास्त्र झाले. 56 कोटी यादव झुंज मेले. कोणाचा नाश होणार सांगितलं होतं? याच्या पोटाला जाईल. श्रीकृष्ण भगवंताला कळालं, अरे आपले पोरं आपल्यामध्ये भांडण करत आहेत रे दादा. जातो की त्यांना समजावून सांगणार आहे. अरे तिथे जाऊन ते भांडण करतायत, मदिरा पित आहेत, असं समजावून सांगून त्यांना. हो जा ना, समजावून सांग. ते मोठ्या आहात आपल्या घरात. पाहिलं का कोणाच्या वंशामध्ये पोरं मदिरा पिऊन भांडण करत आहेत. आणि मग गेला दादा, बळीराम राजा गेला आणि प्रभात क्षेत्रावर बघितलं ते. अरे काय करतात आपण? आपल्यामध्ये भांडण करू नये असं कळलं का? मारूया का एकमेकाला? आता तिसरे इंदिरा होते. बळीराम राजाला त्या ठिकाणी सरक बाजूला म्हणत होते. आपले पोरग पिल्याला असते म्हणजे आपल्याला सरक म्हणतं. आपल्या बापाला एका हाताने ढकलून देतं किंवा बापाच्या नावाने हाका मारताय, सरक बाजूला. त्यावेळेस बापाला असं वाटतं मीच वाढवलं, मीच खाऊ घातलं आणि मला एका हाताने ढकलून दिलं. तसं बळीराम राजाला ढकलून दिलं. तलवारीचा घाव बळीराम राजाच्या अंगावर टाकला. चिकान रक्ताची आपल्याच पोरांनी बळीराम राजाने माग होऊन पाहिलं. असं अशा आमच्या पोटाला आलेले नसलेले बरे. बळीराम राजाने बळीरामच काढला.
नांगर काढला, नांगरूनच काढला, नांगरच फिरवला. श्रीकृष्ण भगवंत चिंतित होते. भैया आले, आपल्या पोरांनी बांधून सोडले ना, कशाला सोडले? मंदिरातून माझ्या अंगावर उभारले होते, मारलं मला, बघ ना. काय केलं? नांगर फिरून टाकलं. मन आणि मित्रांनो, तुझ्या घरावर नांगर फिरेल आहे की नाही? मन साधू संताची कधी निंदा करू नये. श्रीकृष्ण भगवंताच्या वंशजाला सुद्धा सुटलं नाही. सुटलं तुम्हा आम्हाला कुठे सुटला? शिशुपाल निंदा करिता, काय शिशुपाला निंदा केली, कोणाचा नाश झाला, स्वतःचा नाश झाला. अशा प्रकारे त्या ठिकाणी मला तो असा बोललाय, सामर्थ्य सोबत खेळलाय. गुरुबा, तुमच्याजवळ तुमच्यापुरतं अन्न प्राप्त करण्याची शक्ती नाहीये का, सामर्थ्य नाहीये का? मला तो असा अन्न छत्रकार बोलत होता, असा तो शिष्य आपल्या गुरुला सांगत आहे. आणि मग काय म्हणतो गुरुबा? आणि मग त्या नाथपंथी गुरुनं आपल्या शिष्याच्या डोक्यावरून हात फिरवला. काय म्हणतो तो? पिता थकलास का रे? भिक्षा मागून मागून लोकांचं बोलणं खाऊन खाऊन थकलास तू. आता आहे ना, सगळं धान्य पाडतो, धान्याचा पाऊस पाडतो. असा पाऊस आणून काय माझं जो सामर्थ्य असं तो म्हणतो ना, जात गावात जाऊन दौंडी देऊन सांग त्यांना, सांगा पाऊस पाडायचा की सोनं पाडायचं, धान्य पाडायचं, काय पाडायचं ते सांगा. गावात जाऊन दौंडी दिली आपल्या शिष्याने. गेला गावामध्ये, लोकांना विचारलं पाऊस पाहिजे का? आणि मग ते काय म्हणतात, अरे पाऊस जर पाडला तर कधी वापसा होईल, कधी आऊत चलन, कधी पेरायचं, कधी उगवायचं, आणि कधी फळ फुल यायचं, आणि केव्हा धान्य आपल्या घरात पडन. आणि सोनं जर म्हटलं सोन्याचा पाऊस पाडा तर सोनं खाता येईल का? त्याच्यापेक्षा आपण सांगू सगळे मिळून की तुमच्या गुरुला सांगा धान्याचाच पाऊस पाडा. आणि काय म्हटलं? धान्यच पाहिजे म्हणे आम्हाला. तुमच्या गुरुला जाऊन सांगा म्हणे धान्याचा पाऊस पाडा. ठीक आहे. आणि मग गुरु पण आला, झोपडीत गेला आणि गुरुबाला सांगितलं, गुरुबा लोक म्हणतात धान्याचा पाऊस पाडा. पुन्हा पाठवला गुरुबानं, जा गावात जाऊन पुन्हा एक दौंडी दे. आता गावात जाऊन असं सांग, जितका तुझा वाडा आहे, जितकं तुझं अंगण आहे, तिथं वेगवेगळे वाफे तयार कर. एक बाजरीला, एक ज्वारीला, एक गव्हाला, एक तांदळाला, एक तुरीला, एक हरभऱ्याच्या डाळीला. जितके वाफे तयार करतील ना तितक्या प्रकारचं धान्य त्याच्यात पडेल. पण एक सांगायचा नियम, तुझ्या वाफ्यातलंच भर. काय दुसऱ्यातल्या अंगणातलं जाऊन भरू नको. नाही तर एकाला दोनच पोर आहे, एकाला एकच पोर आहे, आणि भली मोठी शेती आणि त्याचं पटांगण भलं मोठं आहे, आणि याला भरणंच होईना. तू म्हणशील पाऊस पडू राहिला, पोरटनी जाऊन भरण त्याच्यावर आहे की नाही? असं करायचं नाही. ज्याच्या अंगणात पडून त्यांनीच भरायचं, आणि दुसऱ्याच्या अंगणात जर तुम्ही भरायला गेला ना पाऊस पडणं बंद होऊन जाईल. याला वाटलं याला भरणं होईना, पाऊस पडू राहिला है ना, असा प्रकार आहे. आणि म्हणून भातीची ना काय एक तर खायला नव्हतं, इकून तिकून आता आपल्या दरोज्यात पडत आहे, अंगणात पडत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वाफे केलेले आहेत, तिच्यातलंच भरायचं ना. जीवाचं घ्यावं बरं मित्रांनो. दुसऱ्याचाही वाफा बघायला गेला, दुसऱ्याचाही भरायला गेला, पाऊस थांबून जाईल असं सांगितलं. मग
आपल्या सत्तेमध्ये जेवढं आहे ना तेवढंच भरायचं. आणि जर तुम्ही एकमेकाच्या हाताला झोंबणार, एकमेकाच्या अंगणातलं जर जाऊन भरणार ना तर पाऊस थांबणार, पाऊस पडणं थांबून जाईल. म्हणून ते गेले, गेला, सांगितलं सांगितलं लोकांपुढं, वाखारी केलं. जसं तुम्ही असे वाफे करता का नाही आपल्या रोप टाकण्यासाठी, तसे वाफे केले लोकांनी बराबर आपल्या अंगणामध्ये, आपल्या माळोदावर, पत्रावर व्यवस्थित केले. जितकं अंगण तेवढं भरलं पाहिजे पावसाने. आणि काय याचा पाऊस पडणार आहे? धान्याचा. मग सर्व धान्य होते ऐसा, आणि मग सर्व धान्य होते ऐसा पाऊस पडत होता. धान्यवरी बोला 18 पगड जातीचे धान्य वर्षू लागले, पडत होते. ऐसी वरी पता परी लोक धातूची. पण लोकांची पोते भरणं काही बंद झालं नाही. त्यांना आता असं वाटत नाही की बस झालं, भरतच आहे, भरतच आहे. एकाला 4-5 पोरं आणि अंगण मात्र बस 2-3 वाफे एवढंच आहे. हे भरून मोकळे झाले ना. मग दुसऱ्याच्या अंगणामध्ये जोर याला भरणं होईना म्हणे. आपण त्याचं भरून आपल्यात आणून धातीची है ना हे तिकडे भरायला नाही. आणि पाऊस राहून गेला. एकमेकाचे हाता पडिले आणि मग ते म्हणे अरे इकडे यायचं नाही. आणि एकमेकाला भांडायला लागलं. आणि वरी खोराईले आणि पाऊस पडायचं थांबून गेलं. कसं काळू झाला. लोकांना सुकाळ झाला. माहिती आहे तुम्हाला, एकमेकाचं चुरून खायला लागले. नीती नाही राहिली म्हणून पाऊस व्यवस्थित पडत नाही. मित्रांनो पाहिलं तुम्ही आता सुद्धा कलियुगाची गती कशी आहे. आणि ती आहे कोणाचं मन चांगलं नाहीये. एकमेकाच्या मुंड्या दाबू दाबू करून राहिले लोक. आणि म्हणून पाऊस टाइम पडत. एक अति पडतो नाही तर कमी पडतो. नीतिमत्ता ठेवा, सगळं व्यवस्थित चालतं. आणि नीतिमत्ता व्यवस्थित ठेवण्यासाठी ब्रह्मविद्याशास्त्र आहे का, तेव्हा आपली नीतिमत्ता व्यवस्थित राहते. म्हणून देवाने सूत्रपाठ सांगितलं. ज्याचं सूत्र चांगलं बनवायचं असेल तर सूत्र वाचायचं. ज्याला सूत्रच माहिती नाही, सूत्रपाठच आपल्या घरात नाही, तेव्हा सूत्र काय बदलणार आहे मित्र. तो लगेच म्हणतो बाबाला आल्यानंतर, बाबा त्यांचं नामचं सूत्र नाही. तिकडे नका जाऊ. बाबा का बांधून तिकडे जाऊ नका, इकडे जाऊ नका. पण त्याला वाटतं ना बाबाला आपण इतकं करतो, बाबाला सांगून देऊ त्याचं नाव आपलं जमत नाही. बाबा म्हणतो ठीक आहे ठीक आहे, चहा झाला का, इकडे गेली तुम्ही बाबा तिकडे बांधली काय कोणा. मला वाटतं आपलाच आहे ना. सूत्र तुमचं चांगलं ठेवण्यासाठी सूत्रपाठाचा अभ्यास करा मित्रांनो. तुमचं सूत्र बदलून जाईल. आश्चर्य झालं लोकांना. ऐशी गोसावी गुरुभक्ती अन्नादिनी. ज्या गावात भिक्षाला जात होते त्या गावात किती सुखावला माहिती. अरे आपलं सद्भाग्य म्हणा की आपल्या गावात संत भिक्षाला येतात. ते आपला इथे ध्यानात खातात. ते आपलं भाग्य मित्रांनो. अरे मग कोणत्या संताला कधी विनमुख नका पाठवायचं. ते आपले गुरु आहेत. ऐशी ती गुरु भक्ती किंगा. अशी गुरु भक्ती देवाने सांगितली. काय म्हणतात ते बाई, ऐसे गुरु भक्तीचे सामर्थ्य आहे. जर गुरु भक्ती केले आणि गुरु सांगितलं तो काम होऊन जाईल, होऊन जाईल. आणि साधू संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक तडपतात. साधू संत घरामध्ये येण्यासाठी तडपतात. साधू संत येते घरात तुझी दिवाळी दसरा. माहिती बरोबर दिवाळी दसरा चालू आहे. करायचं आज दूध केली, उद्या दुसरं काही, तिसरं काही, चौथं काही, रोज दिवाळी. नाही तर सणावारालाच भेटायचं मित्रांनो. आठवतं ना तुम्हाला, घरी जर बाबा आला आणि शिऱ्याचा वास आला ना, हा शेतातून संध्याकाळी घरी येतो, शिऱ्याचा वास येतो. हा शिरा कस काय बाजू राहिली म्हणे, हिचा गुरु आला. शिऱ्यामध्ये काही नाही मित्रांनो, नुसतं पाणी साखर इलायची पण नसायची.
ते सुद्धा लवकर भेटत नव्हतं. आठवतं का दिवस तुम्हाला? बरं झालं म्हणचा गुरु आला, हिच्या गुरुमुळे मला भेटला. काय खोट गुरु भक्ती ती अशी आहे. आपल्या घरी गुरु आला की आपण आदर सत्कार केला पाहिजे. त्याला आपण काहीतरी नवीन पदार्थ त्याला सेवन करायला दिला पाहिजे. ही गुरु भक्ती आहे मित्रांनो. नाही तर गुरु आल्यावर लोक माहिती तुम्हाला, हा मागच्या दर्जातून निघून जातात. लय अवघड मित्रांनो. मग तो गुरु आला ना, हो मग मागा गावात भिक्षा मागू राहिला, इकडे येईन रे. हो आला आहेत का पाटील घरी? घरी भाऊ सांग घरी नाही. घरीच असतील? नाही ना, घरी नाही, ते शेताला गेले. असं हा घरातच नाही, भिक्षाला आलो होतो. शेतातून गेलो मी त्यांना सांगते मी काढून नाही ठेवली का? नाही मला काही माहित नाही, मी तू घरीच नाही. खरे खोट एखाद्या वेळेस कोणी भिक्षाला बी गेलं ना आणि जातो कोणाकडे भिक्षाला, ती बाई घरात असते. ती काय म्हणते, घरी कोणी नाही, तू घरात आहे ना. पाहिलं का? ठिकाणी सांगते घरी कोणी नाही, ही तर घरातच आहे ना. सांगण्याचा अर्थ काय की मालक घरी नाही, तू मालकीने ना, पण अजून सासूच्या हातून सुटेल नाही ना, सासूही घरी नाही ना याचा अर्थ. मग हिला एक वंजळभर वाढायचा सुद्धा अधिकार नाही ना. पण अधिकार आहे ना, पण हिला वाढायचं नाही ना. म्हणून ही काय म्हणते, घरात कोणी नाही. तू घरात दिसू राहिली मला, पण म्हणते घरात कोणी नाही, घरी कोणी नाही. गुरुबा म्हणतो ठीक आहे, आले तर सांगा पाटलाला. येऊन गेले. ठीक आहे. आला दुसऱ्या दिवशी बाबाला शेताला गेला. अरे काही घरी सापडच ना, लेच लवकर जातो. मला वाटलं 6ला जाऊन, मी 5:45 आलो, तरी शेतात गेला. रात्रपासून यायला नाही, घरातच झोपले. किती अवघड. एका गुरुला आपण एक आठवडाभर आपलं भिक्षा अन्न देऊ शकत नाही. इतकी लोक हुशार आहे काय मित्रांनो. द्वारी संत आला भिक्षा करिता, कधी विनमुख ना जाओ. सुदामाने गाय सुद्धा वापस नाही जाऊ दिली. हे अनुभव शास्त्र आहे मित्रांनो. आणि म्हणून मी तुम्हाला ती गुरुची कथा सांगितली. काय त्या गुरुचं सत्व बघितलं, त्यांनी धान्याचा पाऊस पाडला. साधू संतांना दिल्यानंतर तुमच्या घरात धान्याचाच काय कशाचाही पाऊस पडत. सांगितलं ना तुम्हाला, सोन्याचा पाडू का कशाचा पाडू, काही कमी पडत नाही मित्रांनो संतांना दिल्यानंतर. आणि पूर्वीचे पाटील ना एक फोटो दान द्यायचे, फोटो काढूनच ठेवायचे मार्गाचे. आजही तसे काही लोक आहेत. आईशी ती गुरु भक्ती किंगा. यावर महाराजांचा काय म्हणतो, हाजी ते आईचे सामर्थ्य होते, आता कावर असं वर्तत नाही. काय म्हणतात, तैसे सत्व होते आणि साधने पुरुष तैसे धुडू. आणि अजूनही जर तुम्ही धुळा असाल तसे, पक्के असाल तसे, का होणार नाही असं. एखाद्याचा गुरु पक्का आहे, तपस्वी आहे, तपश्चर्या करणार आहे, त्यांनी मंद होणार. सकाळच्या पक्षामध्ये मी तुम्हाला सांगितलं, चिंतिते होय. काय जो स्मरणनिष्ठ आहे, चर्यावंत आहे, तो काय काय होते, चिंतित होय. याच चांगलं हो असं जर तुम्ही चिंतन केलं तर होऊन जातं. आणि म्हणून आपण भेटलो आपल्या गुरुबाला काय सांगतो, काय म्हणतो, गुरुबा माझ्यावर आपलं सुचिंतन ठेवा. काय
आपलं सुचिंतन माझ्यावर ठेवा, म्हणजे आपण जर माझं चिंतन चांगलं केलं तर माझं चांगलं होणारच. असं देव म्हणतात. का होणार नाही तर ते दृढ असतील तर. यावरी गोसावी भक्तीचे विशेष निरूपण केले. यावर देवाने भक्तीचे विशेष निरूपण केलेलं आहे. आणि काय म्हणतात? भक्तीचे ऐसी गा गुरु भक्ती ते ऐशी गाज, गुरुचा शब्द वृथा जाओ निधी. अशा प्रकारे हे गुरुचं महत्व देवाने या कथेत सांगितलेलं आहे. गुरुचा शब्द वृथा जाओ निधी. या ठिकाणी कथा संपलेली आहे. हे गुरुचं महत्व देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. गुरुचा शब्द वृथा गेला तर काय होते? सिद्धी गई 12 वर्ष. गुरुचा शब्द पाळला असता तर 12 घटक्यामध्ये सिद्धी झाली असते. ती कथा मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. गुरुची आज्ञा पाळल्यानंतर सिद्धी होते आणि नाही पाळल्यानंतर सिद्धीला अंतर किती पडते ही कथा मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. खूप सुंदर कथा आहे. जो गुरुचा ऐकतो, जो नीतिवान गुरु आहे, जो पारमार्थिक आहे, निस्वार्थ आहे, त्या गुरुचा जो ऐकतो तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो. त्याला 12 घटकामध्ये सिद्धी होऊन जाते. आणि जो ऐकणार नाही त्याला वेळ लागणार. 12 वर्ष निघून जातात आणि मग गुरुचं ऐकतात. आणि म्हणून 12 वर्षाला सिद्धी होते. सिद्धी गेली 12 वर्ष. ती कथा मी तुम्हाला उद्या सांगेल की गुरुचा शब्द दोघांनी टाळला, त्यांची सिद्धी अंतरली आणि मग पाळला तर 12 वर्षाला सिद्धी झाली. अशी कथा ती उद्या सांगणार आहे. आजपर्यंत जर आपण आपल्या गुरुला नाराज केला असेल, आपल्या दुर्जातून वापस पाठवलं असेल, कोणत्या संतांना महंतांना बोलला असेल, त्यांचा शब्द आपण वापस केला असेल, देवाला क्षमा मागा. महाराज, अज्ञानामुळे माझ्याकडनं पाप घडलेले आहे, देवाला माफी मागा. प्रत्येक दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियामी दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. जावाचे जना दुःख विले, ती वाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी. देहाने नातन कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.